आजीनी शेवटी केवळ एवढंच केलं. तिच्या हातात एका लहानशा दोऱ्याचं बंधन बांधलं आणि पाठीवर हात ठेवत म्हणाल्या, जा पोरी, पण लक्षात ठेव, हीच तुझी माणसं आहेत. इथं नेहमीची एक उंबरा तुझी वाट बघतोय. आजीच्या डोळ्यात साश्रू वात्सल्य दाटलं. त्यांनी तिला जवळ घेतलं. तू लय सहन केलं पोरी, आता तुला तुझ्या पायावर उभं राहायला लागन. फक्त एवढं लक्षात ठेव, तू जिथं जाती तिथं कोणावरच अंधविश्वास ठेवू नको. सतत सावध राहा आणि मुख्य जिद्द सोडू नको. शेवंताच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. तिने आजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. त्याचवेळी गावातले काही लोक तिला भेटायला आले. ताई, तू राहिली असती तर आम्ही तुला मदत केली असती. कुणीतरी म्हणालं. शेवंता हसली, पण तिच्या हसण्यात वेदनेचा हलकासा स्पर्श होता. मी तुमच्या मायेला विसरणार नाही, पण मला आता पुढच्या प्रवासाला निघावंच लागन, ती निर्धारानं म्हणाली. गावातल्या स्त्रिया, लहान मुलं, काही ज्येष्ठ मंडळी तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती. शेवंताच्या प्रवासातल्या काटेरी वाटांचा साक्षीदार असलेल्या या गावानंही तिला आपलं मानलं होतं. ती शेवटचं एकवार वळून पाहू लागली. दाराशी उभ्या असलेल्या आजींच्या डोळ्यात काळजी होती. शेवंता हसली आणि हात जोडून निघाली. पाठीमागे गाव उरलं, आठवणी उरल्या. आयुष्याच्या नव्या लढाईला सामोरं जाण्यासाठी तिच्या मनात निर्धार उरला. गावाच्या जुन्या आठवणींवर आजी आणि शेवंता भरभरून बोलायच्या. जुन्या दिवसांचा एक एक पदर उलगडत त्या संवादात काळाचा ओलावा जाणवत राहायचा. आजी हळुवार स्वरात म्हणायच्या, आमचं दळेगाव तसं लहानचं पण प्रेमानं मोठं होतं ग पोरी. सणवार आले की सगळा गाव एकत्र यायचा. नवरात्र सुरू झाली की ढोलकीचा आवाज अख्ख्या गावभर घुमायचा. बायका रात्रभर देवीच्या गाण्यांमध्ये हरवायच्या. आता ते दिवस कुठे राहिले. शेवंता त्यांच्याकडे बघत त्यांना विचारायची, मग गरबा खेळायचा का तुम्ही? आजी मंद हसत आठवणींच्या गर्भात हरवायच्या. गरबा नव्हता ग, आणि तुमच्या त्या दांडियासारखं बी काय नाही. आमच्या वेळी बायका नऊवारी साड्यात नटायच्या आणि हातात हात गुंफून फुगडी खेळायच्या. घराघरातून बाळकृष्णाच्या लीलांवर गाणी गायली जायची. पुरुष झांज ढोलकी वाजवत गावभर फेर धरायचे. सारा असं म्हणतं त्या तालाने निनादायचा बघ. त्या दिवसाची गोडीच वेगळी का. शेवंता डोळे मिटून त्या दृश्याची कल्पना करायची. तिच्या मनात जुन्या पिढीच्या साध्या पण समृद्ध जगण्याचं चित्र स्पष्ट होत राहायचं. आजींना स्वयंपाकाची विशेष आवड होती. त्या शेवंताला पारंपरिक पदार्थांच्या आठवणी सांगायच्या. अगं, आमच्या वेळी स्वयंपाक म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तर तो एक संस्कार होता बघ. ही कडधान्याची उसळ करून बघ, भरपूर पोषण मिळतंय. त्यावर घरचं लोणी टाकून गरमागरम भाकरीबरोबर खायची मजा लय आवर बघ. शेवंता त्यांच्या अनुभवांच्या खजिन्यात हरवून जायची. तिच्या मनात आजीच्या शब्दांनी एक नवीन उमेद जागवली होती. त्या गप्पांमध्ये तिला आयुष्याच्या संघर्षांना सामोरं जाण्याची शक्तीच मिळत होती. शेवंता कौतुकानं म्हणायची, आजी, अहो तुमचं स्वयंपाकाचं ज्ञान एखाद्या मोठ्या ग्रंथाला बी लाजवण. आजी हसत म्हणायच्या, असं नाही ग, पण त्या काळात प्रत्येक घरात जेवणात मायेचा स्वाद असायचा. आता लोक पोट भरतात ग, पण मन मात्र रिकामं राहतं. कधीकधी त्यांच्या गप्पांमध्ये जीवनाच्या गंभीर बाजूसुद्धा येत असत. आजी डोळ्यात खोल अर्थ घेऊन म्हणायच्या, आयुष्य सोपं नसतं ग शेवंता, पण आपल्याला त्यातलं सौंदर्य शोधता आलं पाहिलं बघ. हा सुखदुःखाचा प्रवाह चालूच राहणार. त्याला सामोरं जायचं का त्यात बुडून जायचं हे आपल्यावर असतं. एक लक्षात ठेव, माणुसकी हीच खरी संपत्ती आहे.
पैसा काय ग, पैसा येईन जाईन, पण माणुसकी टिकली तरच आयुष्य सुंदर बनते. हे ऐकून शेवंता विचारमग्न व्हायची. तिच्या मनात जगण्याच्या वेगवेगळ्या बाजूंचा विचार सुरू व्हायचा. या गप्पा म्हणजे केवळ संवाद नव्हता, तर 2 पिढ्यातल्या अनुभवांची भावनिक देवाणघेवाण होती. शेवंता केवळ शिकत नव्हती, तर जगण्याचा नवा दृष्टिकोन आत्मसात करत होती. आजींच्या सहवासात तिला मायेचा ओलावा आणि अनुभवांची शिदोरी मिळत होती. त्या गप्पांचे क्षण केवळ त्या दोघींनाच नव्हे, तर त्यांच्या आठवणींना कायमचं जिवंत ठेवणारे ठरले. दळेगाव सोडताना शेवंताचा ऊर भरून आला होता. पावलागणिक मन अधिकच जड होत होतं. त्या मातीच्या कणाकणाशी, माणसांच्या प्रेमळ स्पर्शाशी आणि तिथल्या आठवणींशी एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं होतं. कोण कुठली परकी बाई, अनोळखी, तरीही गावकऱ्यांनी तिला आपल्या लेकीसारखं जपलं, सून म्हणून सन्मान दिला. आज ती त्या मायेच्या वटवृक्षाखालून दूर निघाली होती. ती हळूहळू पुढे जात होती. मन सतत मागे वळून पाहत होतं. गावकऱ्यांचा प्रेमळ निरोप, त्यांच्या ओलसर डोळ्यातून व्यक्त होणारा आपलेपणा तिला सुटू देत नव्हता. टाटा बाय बाय म्हणताना तिच्या आवाजातले कंपन तिच्या मनात दाटलेल्या भावनांना लपवू शकत नव्हते. शेवंता लहान मुलासारखी हंबरून रडत होती. जणू या मायेच्या गोतावळ्यातनं सुटणं तिच्या जीवावर आलं होतं. तिच्या मनात या शेवटच्या क्षणी गावच्या आठवणी वाऱ्यासारख्या भिरभिरत होत्या. सकाळच्या थंड वाऱ्यात आजीसोबत विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या त्या पायवाटा, गावच्या मोकळ्या अंगणात घेतलेले विसाव्याचे क्षण, शेतावरच्या कामात मनसोक्त घालवलेला वेळ, हे सगळे क्षण तिच्या डोळ्यांसमोर तरळत होते. तिला आठवलं पक्ष्यांच्या किलबिलाटात जाग येणाऱ्या त्या पहाट राती, वाऱ्याने डोलणाऱ्या सोनेरी शेतांनी भरलेला निसर्गाचा साज आणि त्या मातीच्या गंधात मिसळलेला आयुष्याचा सुवास. तिने आजीसोबत शिकलेल्या गोष्टी मनात रुंजी घालायला लागल्या. कसं पाणी जपावं, कसं स्वावलंबी व्हावं, कसं प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधावा. शेवंता पुढे निघाली, पण प्रत्येक पाऊल टाकताना तिचं मन त्या घरट्यातच अडकून पडलं होतं. तिला आजीच्या प्रेमळ डोळ्यांचा धीर आठवत होता. तिने मायेनं केलेली काळजी आठवत होती. गावाच्या वेशीपाशी पोहोचल्यावर शेवंता पुन्हा एकदा मागे वळून पाहायला लागली. पायाखालच्या पायवाटांवरनं चालत गेली तरी तिच्या मनाच्या पायवाटांवर गावाचा प्रत्येक क्षण कोरला गेला होता. त्या क्षणी शेवंतानं मनात पक्क ठरवलं की ही माणसं, या आठवणी आणि या गावानं दिलेली शिकवण मी आयुष्यभर हृदयात साठवून ठेवेन. अश्रूंनी धुतलेली ती वाट तिच्या पावलांसह गावाच्या प्रेमानं कायमची जपली गेली. दळेगावात घालवलेले दिवस शेवंताच्या आयुष्यातले अनमोल क्षण ठरले होते. गावाचा निसर्गरम्य विस्तार, हिरवीगार शेतं, वाऱ्यावर लहरणारी पिकं, अनोख्या सुरात किलबिलणारे पक्षी आणि तितकेच प्रेमळ निरागस लोक, या साऱ्यानं शेवंता आणि मंगेशच्या मनावर गोड ठसा उमटवला होता. शेवंता काही दिवसातच आजीच्या सोबत सहज मिसळली. गावातली जीवनशैली तिला सुरुवातीला नवखी आणि आव्हानात्मक वाटली. शहरातली सवय आणि गावातलं साधं पण श्रमप्रधान जीवन, या जमीन आसमानाचा फरक होता. पहाटे लवकर उठून घरातली कामं उरकणं, गुरांसाठी चारा आणणं, विहिरीवर जाऊन पाणी भरणं, या सगळ्या गोष्टी आधी तिला कठीण वाटल्या, पण या श्रमांमध्येही हळूहळू तिला एक वेगळीच गंमत जाणवायला लागली. थकून जरी जायचं तरी मन भरून आलं की तो थकवा जाणवत नसे. आजीनी तिला गावातल्या जीवनशैलीचे महत्त्वाचे धडे दिले. शेतातल्या झाडा वनस्पतीबद्दल तिला माहिती दिली. पाण्याचं मोल समजावून सांगितलं. पाण्याशिवाय आयुष्य नाही लेकरा, एक एक थेंब जपून वापरायचा, जिमिनीत मुरवायचा,
उद्या तुझ्या पुढच्या पिढ्यांना पाणी नसन तर कसं होईल? हे असं आजी सांगायची तेव्हा शेवंता स्तब्ध व्हायची. आजीच्या मायेच्या स्पर्शानं शेवंता अधिक जबाबदार आणि संवेदनशील बनली. आजी कधीही कठोर शब्द वापरत नसे, त्यामुळे शेवंता तिच्याशी मोकळेपणानं बोलायला लागली. गावात राहताना तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. एकदा तिने आजीला सांगितलं की लहान असताना मी आईवडिलांच्या बरोबर आजोळी गेले होते. तिथे पाहिलं आई वडील सतत कामात गडलेले असायचे, दमून जायचे. पण मी लहान होते, काही मदत करू शकत नव्हते. आजही मला त्याचं वाईट वाटतं. हे ऐकून आजीने तिला जवळ घेतलं आणि हळुवारपणे समजावलं की बाळा, प्रत्येक वेळी आपण सगळं करू शकत नाही, पण त्यातूनच आपण काहीतरी शिकतो आणि हे शिकणं तुला पुढच्या आयुष्यात उपयोगी पडेल. त्या शब्दांनी शेवंताच्या मनावर खोल ठसा उमटवला होता. गावातल्या आठवणी मनात साठवत ती पुढे चालायला लागली. वाटेत एका जुन्या वडाच्या झाडाजवळ थांबली. तिला क्षणभर कसला तरी आवाज आल्याचा भास झाला. ती चमकून मागे वळली तर तिथे कोणीच नव्हतं. तिने आजूबाजूला नजर फिरवली. सगळं शांत होतं. पुन्हा चालायला लागली. पण थोडं पुढे गेल्यावर कुठेतरी काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला. ती घाबरून त्या दिशेनं पाहायला लागली, पण तिथे काहीच नव्हतं. आता मात्र तिच्या काळजात भीतीचा एक हलकासा धसका भरला. हळूहळू रातकिड्यांचा आवाज वाढायला लागला. समोर घनदाट जंगल उभं होतं. तिथे कुठेही चिटपाखरू दिसत नव्हतं. माणसाचा तर मागमूस नव्हता. शेवंताचे पाय लटपटायला लागले. काळीज जोरात धडधडायला लागलं. ती आता पूर्णपणे एकटी होती. समोरच्या अनाकलनीय शांततेत काहीतरी लपलेलं होतं, पण त्याचा तिला अंदाज येत नव्हता. शेवंतानी स्वतःला सावरलं, धीर एकवटला आणि पायांना चालवायला लागली. तिचं मन अजूनही थरारून उठत होतं. ती सारखी मागे पुढे पाहत होती. न जाणो एखादं जनावर भयान जंगलातनं अंगावर आलं तर? मी एकटी बाई माझ्या लेकराला घेऊन करणार काय? या विचाराने तिचं अंग थरथर कापत होतं. अंगभर घामाच्या धारा लागल्या होत्या. कपाळावरच्या टिकलीजवळ घामाचे थेंब साचून ओघळत होते. एकच भीती होती, रात्र होण्याआधी कुठल्या तरी गावात पोचायला हवं ही जाणीव मनात ठसठसत होती. तिच्या उरात काळजी दाटून येत होती. ती आता झपाझपा पावलं टाकत होती. काही वेळातच तिच्या शरीराचा सगळा त्राण गळून गेला. 2-3 मैल चालल्यानंतर पाय थकून सुन्न झाले. हातातलं गाठोडं जड झालं. कडेवरचं मंगेशचं ओझं जास्तच जाणवायला लागलं. घसा कोरडा पडला होता. थोडा वेळ कुठेतरी विसावा घ्यावा या विचाराने ती एका जुनाट वडाच्या झाडाच्या सावलीत थांबली. झाडाच्या गडद सावलीतही तिचा घामानं भिजलेला देह थरथरत होता. तिने घाईघाईने पाण्याचा घोट घेतला. मंगेशला पाजायचा प्रयत्न केला. त्याला दूध हवं होतं. मंगेश दुधासाठी किरकिर करायला लागला. त्याचा चेहरा सुरकुतला. डोळ्यातनं अश्रू ओघळले. शेवंतानी त्याला हळूवार जवळ घेतलं आणि स्तनावर ओढ घेतली. शेवंताच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. बऱ्याच वेळाने ती उठली. पाय अजूनही जड वाटत होते. आता थांबणं शक्य नव्हतं, कारण दिवस कलायला लागला होता. सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. आकाश लालसर होतं. पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला होता. एक एक पक्षी संध्याकाळच्या उन्हात आपल्या घरट्याकडे परतत होते आणि तेव्हाच दूर कुठेतरी एक हलकासा सूर तिच्या कानावर आला. कुणीतरी गात होतं. तो आवाज ऐकून शेवंताच्या काळजाला उभारी मिळाली. गाण्याचा आवाज येतोय म्हणजे इथे नक्की वस्ती असणार. तिच्या ओठांवर नकळत आशेची एक हलकीशी झुळूक उमटली. आता ती अधिक सावधपणे चालायला लागली. समोरून दिसणाऱ्या पायवाटांचा तिला ओळखीचा भास व्हायला लागला. 2 क्षण थांबून ती बघत राहिली तर ती जागा ओळखीची वाटत होती. केरावळे वाडी आली. केरावळे वाडीच्या जवळ येताच गावाच्या अस्तित्वाची चाहूल लागली. अंधारलेल्या पायवाटेवरून जाताना झाडीतून चंद्राच्या पांढऱ्या प्रकाशाच्या छटा उमटत होत्या. समोर काही घरं दिसत होती. त्यांच्या झऱ्यासारख्या लुकलुकणाऱ्या दिव्यांनी शेवंताच्या काळजाला उबदार स्पर्श देऊन टाकला.
केरावळेवाडीच्या उंबरठ्यावर येतात जणू एखाद्या अनोळखी स्पंदनानं शेवंताच्या मनात हलकीशी धडधड उसळली. पायवाट अंधारात बुडाली होती. तो अंधार म्हणजे गूढ आणि सौम्य पांघरूणच जणू. झाडांच्या फांद्यातून, पानांच्या रंध्रातून चंद्राची रुपेरी धार जमिनीवर सांडत होती. कधी लहानशा ताटलीसारखी तर कधी पायरीवर उघडलेल्या पाण्यासारखी. पायाखाली सुकलेल्या पानांचा मंदसा चर्र आवाज होत होता. जणू त्या पानांच्याही मनात काहीतरी सांगण्याची घाई होती. समोरच्या अंतरावर टप्पोऱ्या डोळ्यांनी लुकलुकणारे दिवे दिसायला लागले. प्रत्येक दिवा जणू एखादा झाकता झरा आणि त्या झऱ्यातून वाहणारा प्रकाश थेट शेवंताच्या थकलेल्या काळजात शिरत होता. त्या प्रकाशानं तिच्या मनात एक अनामिक घरगुती चुलीच्या ज्वाळेसारखी ऊब पेटवली, जिथे धुरकट भूतकाळसुद्धा मौसूत वाटायला लागतो. उजव्या बाजूला एक छोटंसं अधिष्ठी देवीचं मंदिर नजरेत आलं. अंगणात मंद उजेड पसरलेला. मंदिराच्या कळसावर चंद्रकिरणांचा सुवर्ण स्पर्श झालेला. तुळशीच्या वृंदावनाजवळ ठेवलेला मातीचा दिवा, पावसाच्या थेंबांनी अजून ओलसर असलेली फरसबंदी आणि पायऱ्यांवर शांतपणे बसलेलं एक लहान काळं मांजर, सगळं काही जणू काळ थांबवून ठेवत होता. मंदिराच्या दाराशी लटकणाऱ्या पितळी घंटेला वारा हलकेच स्पर्श करत होता आणि तिचा नाद शेवंताच्या अंतःकरणात लहरी उठवत होता. देवीची मूर्ती मात्र त्या क्षणी तिच्याकडे न पाहताही तिच्या प्रत्येक श्वासात उतरली होती. ती मूर्ती नव्हे तर जणू गावच्या उंबरठ्यावरील संरक्षक आईचं मूर्तिमंत रूप असते. त्या शांत प्रकाशमय वातावरणात शेवंताला असं वाटलं की ही देवी फक्त या मंदिरात नाही, तर ती इथल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात, प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर आणि माझ्या धडधडत्या छातीमध्ये वसली आहे. शेवंताच्या पावलांनी मंदिराच्या उंबरठ्यावर पाऊल टाकताच एक थंडगार स्पर्श तिच्या पायातून सरसावत हृदयापर्यंत पोचला. हवा शांत होती, तरीही मंदिराच्या अंतःकरणात काहीतरी हलकेच कुजबुजत होतं. जणू तिच्या मनात साचलेल्या प्रश्नांना उत्तरं शोधून देण्याची तयारी सुरू होती. ती हळूच देवीसमोर उभी राहिली. समोरच्या गाभाऱ्यात मिणमिणता दिवा लुकलुकत होता. त्याच्या ज्योती कधी लालसर तर कधी सोनेरी तर कधी हलकीशी निळसर छटा सोडत होत्या. त्या प्रकाशात देवीचे डोळे जणू जिवंत भासत होते, गंभीर, करुणामय, तरीही अढळ. शेवंताच्या डोळ्यात पाणी तरारलं. ती मनातच म्हणाली, आई मी थकली आहे, मी लढले, पण आता या वाटेवर पुढं जाण्याची ताकद उरली आहे का ते मला माहिती नाही. सगळंच हरवल्यासारखं वाटतंय गाई. आणि त्या क्षणी मंद वाऱ्यानं दिव्याची ज्योत हलकेच थरथरली. त्या थरथरण्यात तिला जणू देवीचा निशब्द आश्वासक स्वर ऐकू आला की मुली, अजून रस्ता संपलेला नाही. तुझा प्रवास तुझ्यासाठी नाही तर तुझ्यावर विसंबून असलेल्या प्रत्येकासाठी आहे. पडलीस तरी उठ, कारण तुझ्या पावलांनी कुणाच्या तरी वाटेला उजेड मिळणार आहे. त्या शब्दांनी, त्या जाणीवेनी शेवंताचं मन हळूहळू शांत व्हायला लागलं. तिने आपले हात गाभाऱ्यातल्या दगडी फरशीवर ठेवले, डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला. बाहेर कुठेतरी कुत्रा भुंकला. घुंगरांचा हलका आवाज वाऱ्यासोबत आला. मंदिरातली शांतता पुन्हा तिच्या अंगावर पांघरली गेली. उभं राहून तिने देवीकडे बघितलं. आता ती मूर्ती नव्हती, तर जणू तिच्या अंतरात्म्यात उभी राहिलेली एक अढळ निर्धाराची प्रतिमा होती. ती मंदिरातल्या त्या क्षणभंगूर पण गहिऱ्या शांततेनं शेवंताचं मन एखाद्या स्थिर सरोवरासारखं झालं होतं. तिने देवीकडे शेवटचं एक नजरभर पाहिलं. आभाळ भरून उरात मावणारा आशीर्वाद जणू डोळ्यात साठवून घेऊन ती वळली. बाहेर पायवाटेवर आल्यावर मंद वाऱ्यानं केसांच्या बटा अलगद हलवल्या. रात्रीचा गारवा अजूनही ओलसर होता. पानाफुलांचा मंद सुगंध हवेत मिसळला होता. समोर मंदिराच्या पायऱ्यांशी टेकून मंगेश बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर अर्धवट प्रश्न, अर्धवट विश्वास दिसत होता. चल राघववाडीकडे. शेवंताचा आवाज शांत पण ठाम होता. मंगेशनं काही न विचारता तिचा हात धरला.
दोघेही अंधुक चांदण्यांच्या प्रकाशात पायवाटेवरनं निघाले. बाजूला पिकलेली भाताची नाचणीची शेतं मंद वाऱ्याने हलके हलके कुजबुजत होती, जणू यांच्या प्रवासाला गुपचूप आशीर्वाद देत होती. पायाखाली कधी मौशार गवत तर कधी खडबडीत मातकट मातीचा स्पर्श जाणवत होता. दूरवर राघववाडीचे टप्पोऱ्या प्रकाशाचे ठिपके दिसायला लागले. कधी एखाद्या घरातून येणारा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज तर कधी माणसांच्या मंद कुजबुजणाऱ्या बोलण्याचा सूर त्यांच्या कानावर येत होता. गाव हळूहळू जागं होत होतं. त्या जागेपणात शेवंताचा निर्धारही नव्यानं उगवत होता. मंगेश तिच्या खांद्याला टेकला होता. शेवंताला वाटलं जणू ही फक्त राघववाडीकडे नाही तर आपल्या आयुष्याच्या नव्या वळणाकडे चाललेली वाट आहे. रस्त्याच्या शेवटच्या वळणावरती थांबली, मागे वळाली, मंदिराकडे बघितलं. त्या गाभाऱ्यातला दिवा अजूनही लुकलुकत होता. जणू देवीचा दृष्टी आशीर्वाद अजूनही तिच्या पावलांवर ठेवलेला होता. मग तिने खोल श्वास घेतला, पाय पुढे टाकला. राघववाडीकडे, नव्या संघर्षाकडे, कदाचित नवीन आशेकडे. राघववाडीच्या दिशेनं शेवंता चालत असताना तिला काही घराच्या स्वयंपाकघरातून, पडवीतून धुराचे लोट निघताना दिसत होते. गरम भाकरीचा वास हवेत भरून राहिला होता. वाटेच्या कडेला एक बाई संध्याकाळच्या घाईत कोंबड्यांना करंड्यात टाकण्याचा प्रयत्न करत होती. एक म्हातारे आजोबा गोठ्यात गाईबाईंना चारा पाणी घालत होते. त्यांचा संथ आश्वासक आवाज ऐकू येत होता. घराघरातून हळूहळू दिवे उजळत होते. सगळ्याच वातावरणात माणुसकीच्या उबदार स्पर्शाची चाहूल लागत होती. शेवंताच्या मनावरून भीतीचे ढग दूर झाले. तिच्या ओठांवर थकव्याच्या सावटातून एक हलकीशी हास्यरेषा उमटली. आता ती आणि मंगेश सुरक्षित होते. शेवंता राघववाडीच्या त्या भल्या मोठ्या नाटेकारांच्या घराजवळ आली. आत माणसांची लगबग दिसत होती. घरात कसला तरी गडबड गोंधळ चालू होता. तिच्या मनात मात्र एकच विचार घोळत होता की इथे थांबावं का, हाक मारावी का, एका रात्रीचा आसरा विचारावा का. तिच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. जर नाकारलं तर, कोणी रागावलं, हाकलून दिलं तर मग काय करायचं. तिला काही सुचत नव्हतं. शेवटी तिने मनाशी ठरवलं, एखाद्या झाडाखाली घोंगडं टाकावं आणि लेकराला घेऊन रात्र काढावी आणि सकाळी मार्गस्थ व्हावं. इतक्यात कडेवर बसलेला मंगेश अचानक रडायला लागला. त्याचा आवाज ऐकताच एक लहानसा पोरगा धावत बाहेर आला आणि तो मोठ्यानं ओरडला, अगं आजी, बाहेर कोणीतरी आलंय. त्याचा आवाज ऐकून घरातली एक मध्यमवयीन आजी हातात दांडा टेकवत दारात उभी राहिली. तिच्या डोळ्यात चौकसपणा होता. ती तिरक्या नजरेनं शेवंताला बघत म्हणाली, काय ग तू, कोण तू, कुठून आली, इथे कशासाठी आली. शेवंतानं घशातला कोरडा गोळा गिळला आणि म्हणाली, मावशी, मी देवाचं गोठणं गावची शेवंता दळेगावाहून चालत आली आहे. चालता चालता रात्र झाली. लेकराला घेऊन एकटीनं प्रवास करणं सुरक्षित वाटत नाही, म्हणून आजची रात्र तुमच्याकडे आसरा मिळेल का हे विचारायला आले. शेवंताचं बोलणं ऐकून आजी बोलली काहीच नाही. एक नजर शेवंतावर टाकली आणि आत वळत म्हणाली, थांब पोरी, घरात विचारून येते. शेवंता तशीच उभी राहिली. अंगणात उभी असताना तिच्या मनात अनंत शंकांचं, उत्तरांचं वादळ चालू झालं. स्वीकारतील का, नकार दिला तर काय करायचं, आता हाक मारू का, पण नको, जर रागवल्या, हाकलून दिलं तर काय करणार. द्विधा मनस्थिती तिला जास्त अस्वस्थ करत होती. बराच वेळ गेला. थांबण्याच्या कल्पनेने तिचे पाय दुखायला लागले. तिने हळूच डोक्यावरचं गाठोडं बाजूला असलेल्या ओट्यावर ठेवलं. मंगेशला कडेवरनं खाली उतरवलं. जमिनीवर उतरताच तो उत्साहानं अंगणभर खेळायला लागला. शेवंताला थोडा दिलासा मिळाला. उन्हाच्या झाडासोसूनही मंगेशनं फारसा त्रास दिला नव्हता हे तिच्या मनाला थोडं समाधान देऊन गेलं. पण आता भूक जाणवायला लागली होती आणि अजूनही आतून कोणीच आलं नव्हतं. दारावर जाऊन परत हाक मारावी का, तिच्या मनाने विचार केला. पण लगेच दुसरा विचार डोक्यात आला की नको, जर रागवल्या तर आजचा आसरा मिळायच्या आधीच हरपून बसीन. त्या विचारांच्या चक्रव्यूहात ती असताना आतून रुक्मिणी आजी बाहेर येताना दिसली. शेवंता पटकन उठून उभी राहिली. रुक्मिणी आजी शेवंताजवळ आली आणि म्हणाली, पोरी, विसरलेच होते मी,
काय करणार, वय वाढतं तसं सगळं विसरायला होतं. रुक्मिणी आजींनी समोरच्या गोठ्याकडे बोट केलं आणि म्हणाली, तो समोर गोठा दिसतोय ना, तिथं तुझं सामान ठेव, पोराला घेऊन तिथे झोप. काही खायला भाकरीचा तुकडा बिकडा आणला असशील तर तोही तिथे खाऊन घे. बाजूला टाकी आहे, तिथून पाणी घे. शेवंता रडवेल्या सुरात म्हणाली, आजी माझ्याकडे खायला काही नाही हो. माझ्या पोराला थोडा शिळ्या भाकरीचा तुकडा मिळाला तर उपकार होतील. आजीनी 2 क्षण तिच्याकडे बघितलं आणि म्हणाली, बरं बरं बघते, तू आधी पोराला घेऊन गोठ्यात जा. बाहेर जोरात वारा सुटलाय, पोर गारठून जाईल. रुक्मिणी आजी घरात निघून गेली. शेवंतानं थोडासा दिलासा घेतला. आजची रात्र कशी बशी निघेल, पण उद्या काय? शेवंतानं मंगेशाला एका हातानं सावकाश पकडलं, दुसऱ्या हाताने गाठोडं उचललं. गोठ्यात पाऊल टाकताच तिला हलकं वाटलं. गोठा प्रशस्त होता, स्वच्छ होता. कुठेही गुरांच्या गोचडीचा आणि शेणाचा वास नव्हता. त्यामुळे निदान रात्री झोपण्यासाठी काही अडचण नव्हती. एका कोपऱ्यात गाठोडं ठेवून तिने पिशवी भिंतीच्या खुट्याला अडकवली आणि थोडा वेळ शांत उभी राहिली. दिवसभराच्या थकव्यानं शरीर शिणलं होतं, पण मन अजूनही विचारांच्या ओझ्याखाली दडलं होतं. थोडा वेळ विश्रांती घ्यावी असं मनाशी ठरवलं. बाहेर पडली, टाकीजवळ गेली, हातपाय धुतले. मंगेशच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. प्रवासामुळे थकलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर थोडा टवटवीतपणा आला. तिने त्याचे हातपाय धुतले आणि पुन्हा गोठ्यात परत आली. जमिनीवर बसताच तिला पायातला शीण जाणवला. डोळे मिटायला लागले. झोप अनावर होत असताना दाराशी पावलांचा आवाज आला. तिने डोळे उघडले तर समोर रुक्मिणी आजी जेवणाचं ताट घेऊन उभ्या होत्या. आजीच्या हातातलं ताट बघताच शेवंताच्या डोळ्यात चमक आली. चेहऱ्यावर आशेची झळाळी उमटली. उपाशी पोटी रात्र काढायची तयारी करत असताना हा अनपेक्षित दिलासा मिळाल्यानं तिच्या डोळ्यात कृतज्ञतेची लहर उमटली. रुक्मिणी आजी हसत म्हणाली, अगं अंधारात का बसली, लाईट लावायची ना. तिने दारामागचं बटन दाबलं तसा संपूर्ण गोठा प्रकाशमान झाला. दमली असशील ना गं चालून चालून, रुक्मिणी आजीने विचारलं. शेवंता म्हणाली, हो ना आजी, जीव गळाला हो. बरं तुझं नाव काय पोरी? आजी मी शेवंता, देवाचं गोठणं गावची, दळेगावातून चालत आली आहे. अंधार पडलाय, रात्री लेकराला घेऊन प्रवास करणं धोक्याचं वाटलं म्हणून आले तुमच्याकडे आसऱ्याला. आजी म्हणाले, आधी जेव, पोराला भरव, 4 घास पोटात गेले की बरं वाटेल. मंगेश गोठातल्या बैलांच्या जुन्या दावणीच्या दोराला धरून खेळत होता. रुक्मिणी आजीने त्याच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातच पाणी आलं. बघ की कसं खेळतंय तुझं लेकरू. त्या दावणीच्या दोराला पकडून किती खुश झालंय ते. त्याला जवळ घे, जेवण भरव, चल. शेवंतानं थरथरत ताट उचललं आणि म्हणाली, आजी तुमचे उपकार फेडू कसे? तुम्ही दिलेल्या या अन्नाच्या कणासाठी मी आजन्म ऋणी राहीन. अगं पोरी, यात उपकार कसले? माणुसकी आहे ही. देव कुणाला कोणाच्या रूपात पाठवल सांगता येत नाही. आता जेव, विचार करत बसू नको. शेवंतानं डोळ्यात पाणी आणलं. तिच्या मनात विचार आला की खरंच माणसात अजूनही माणुसकी आहे. आजी म्हणत होत्या, अगं जेव, आपण नंतर गप्पा मारू. शेवंतानं ताट जवळ ओढलं आणि पहिला घास घेताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्या रात्री तिने आणि मंगेशनं पहिल्यांदा निर्धास्त झोप घेतली, गोठ्याच्या कोपऱ्यात मायेच्या सावलीत. रात्र गडद होत होती आणि शेवंता मंगेशला बकोटीत घेऊन गोठ्यात विसावलेली होती. दिवसभराचा प्रवास, मनावरची अनिश्चिततेची ओझी आणि अपरिचित जागेचा थोडासा धाक या सगळ्यांनी तिच्या मनात अस्वस्थतेची एक लहर उमटवली होती. पण तरीही रुक्मिणी आजीच्या मायाळू स्वभावानं दिलेला हा आसरा तिला खूप मोलाचा वाटत होता. गोठ्यात फारशी हालचाल नव्हती. दुभत्याचा मंद उग्रवास, गायींच्या श्वासाचा हलका आवाज आणि वाऱ्यावर हेलकावत डोलणाऱ्या गवताच्या गंजी या साऱ्या वातावरणात ती अनोळखीपणाची भावना विरघळून जात होती. मंगेश तिच्या कुशीत लपटा मारून निजला होता. त्याच्या उबदार श्वासांची ऊब शेवंताच्या आतल्या भीतीला मंदावून टाकत होती. गोठ्याच्या कोपऱ्यात रुक्मिणी आजीनं ठेवलेला कंदील मंद प्रकाशानं लुकलुकत होता. त्या प्रकाशात भिंतीवर पडणाऱ्या सावल्या हलताना दिसत होत्या.
रात्रीचा गोढपणा वाढवणाऱ्या त्या सावल्या बघून क्षणभर तिच्या हृदयाची धडधड वाढली. पण जेव्हा तिने भानावर येऊन बाहेर डोकावलं तेव्हा लक्षात आलं की ती सावली वाऱ्यावर हलणाऱ्या फांद्यांची होती. रात्र पुढे जात होती. गोठ्यात अजून नीरव शांतता पसरली होती. रातकिड्यांची किरकिर, दूर कुठेतरी वाऱ्यावर हलणाऱ्या झाडांची सळसळ याशिवाय काहीही ऐकू येत नव्हतं. एका क्षणी बाहेर कोणीतरी हल्ल्याचा भास झाला. कुठल्या तरी झाडाच्या फांद्या खसखसल्या. शेवंताचं मन पुन्हा अस्वस्थ झालं. तिच्या आत एकच प्रश्न की इथे अजून कोणी आहे का. ती निर्धारानं उठली. बाहेर बघितलं. तिच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता. तिने थोडं धीरानं पाहिल्यावर लक्षात आलं की तो फक्त वाऱ्याचा खेळ होता. भीतीवर विजय मिळवण्यासाठी स्वतःलाच सामोरं जाणं किती गरजेचं असतं हे त्या क्षणी तिच्या मनात ठसलं गेलं. शेवटी थकून भागून ती परत झोपली. मंगेश अजूनही तिच्या कुशीत लोळायला लागला होता. त्या निष्पाप जीवाच्या श्वासांचा मंद ताल तिच्या आतल्या अस्थिरतेला शांत करत होता. पहाटे उगवत्या मागून येणाऱ्या गार वाऱ्यानं शेवंता जागी झाली. अंधार हळूहळू विरत होता. गोठ्याच्या छपरावरून पहिल्या कवडशाची सोनेरी तिरीप झिरपत होती. कोंबड्यानं मोठ्या आवाजात आरवून सकाळची चाहूल दिली. त्या आवाजानं मंगेशही जागा झाला. गोठ्याच्या बाहेर पाय टाकतात समोरचं दृश्य वेगळा आनंद देऊन गेलं. बाजूच्या शेतातली दवबिंदूंनी चमकणारी हिरवीगार पिकं, आकाशात सावकाश उगवणारा केशरी सूर्य आणि सकाळच्या गार वाऱ्यातून येणारा ओलसर सुगंध. त्या वातावरणानं क्षणभर तिला सगळ्या वेदना विसरायला लावल्या. पण पुढच्या क्षणी तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं की आता पुढे काय. नियती तिला कुठे घेऊन जाणार. तिच्या समोरचं आयुष्य अनिश्चिततेच्या धोक्यात हरवलं होतं. पण एक गोष्ट मात्र तिला पक्की ठाऊक होती. तिने जिथून सुरुवात केली होती तिथे परत जायचा प्रश्न नव्हता. तिचा प्रवास सुरूच राहणार होता. शेवंता सकाळी लवकर उठली. काल रात्री तिने रुक्मिणी आजीला सांगितलं होतं की तिला मावशीच्या गावी बुरंबेवाडीमध्ये जायचं आहे. त्यामुळे पहाटे आवरून रुक्मिणी आजीचा नम्र निरोप घेऊन ती घरातनं बाहेर पडली. पाऊलवाटेनं चालता चालता ती रेणुका नदीच्या काठाशी आली. शांत आणि नितळ पानात तिचं मनाचं प्रतिबिंब उमटल्यासारखं तिला वाटलं. सकाळच्या मंद गारव्यानं मन सुखावलं होतं. थोडा वेळ निवांत विसावा घ्यावा विचार मनात आला. दूरवर नजर फिरवली तेव्हा तिच्या दृष्टीला गिरेश्वर बाबांचं स्थान पडलं. त्या पवित्र स्थानी जावं, बाबांचं दर्शन घ्यावं मनोमन वाटलं. तिने मंगेशकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावरही तीच ओढ स्पष्ट जाणवत होती. दोघेही स्थिर पावलांनी गिरेश्वर बाबांच्या स्थानाकडे वळले. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच एक विलक्षण शांतता अनुभवायला आली. त्या पवित्र ठिकाणी उभं राहून तिने डोळे मिटले. मनोभावे बाबांना नमन केलं की हे गिरेश्वर बाबा, आमचा पुढचा प्रवास सुखकर होऊ दे. मावशीच्या गावी जाऊन नव्या दिशा मिळवू देत. तिच्या अंतःकरणातनं नकळत प्रार्थना उमटली होती. मंदिराच्या सभोवताली वटवृक्षांची सावली पसरली होती. मंद वाऱ्याच्या झुळकीने तिला नवसंजीवनी दिल्यासारखं वाटलं. रेणुका नदीपात्राला ओठी असल्यामुळे तिला पुढे प्रवास करणं सोपं होतं. तिने बाबांच्या चरणी मनोमन वंदन केलं आणि नव्या उमेदीनं ती पुढच्या प्रवासाला निघाली. श्रोते हो, शरद यशवंत नवाळे लिखित शेवंता या कादंबरीचा हा होता आजचा भाग. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.